झटपट आणि पटकन होणारी दोडक्याची चमचमीत आमटी पाहूया. रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी सुजाता किचन मेन्यूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. दोडक्याची आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशा मिक्स डाळी शिजवून घेतल्यात छान अशा. थोडासा टोमॅटोसुद्धा घातला होता. एक दोडके सालं काढून घेतलेत आणि बारीक फोडी करून घेतल्यात. फोडणी बनवून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी तडतडली म्हणजे थोडं जिरंसुद्धा घातलं आहे. लसूण घेते ठेचलेला, तर लसूण 7 ते 8 पाकळ्या ठेचून लसूण घातला आहे. बारीक असा एक कांदा चिरलेला, कांदासुद्धा परतवून घेऊ. लसूणसोबतच ताजा कढीपत्त्याची 5 ते 6 पाने घातलेत. कढीपत्ता असेल तर नक्की वापरायचा आहे. आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेते, अर्धा टीस्पून. आणि दोडक्याच्या फोडी करून घेतल्यात बारीक अशा, तर त्या दोडक्याच्या फोडी सुरुवातीला यामध्ये आपण परतवून घेऊ. तर हिंग घेतला आहे पाव टीस्पून, तर घालून घेते. तर यामध्ये आपण थोडासा कांदा बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालणार आहे, किंवा अगदीच नुसतं लसूण घातला फोडणीला तरीसुद्धा चालतो. तर हिंग थोडासा घालून घेतला आहे मी. तर यामध्ये हिंग जळू नये यासाठी लगेचच दोडका जो बारीक चिरला आहे तो घालून घेऊ. दोडक्याच्या अगदी बारीक अशा फोडी केलेत सालं काढून घालून घेते आणि जरा वेळ परतवून घेते. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून दोडका शिजवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीलाच डाळी शिजवून घेतलेत. तर आता दोडका एक 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून आधेमध्ये हलवून असं वाफवून घेऊ, छान असं शिजवून घेऊ. किंवा अगदीच आपल्याला काही गडबड असेल ना, तर आपण कुकरमध्ये अशी फोडणी बनवून दोडक्याची सोबतच भिजवलेल्या डाळी मिक्स ज्या आपण आवडीनुसार घेणार आहोत त्या डाळी घातल्या ना आणि शिजवून घेतले कुकरला. 2 ते 3 शिट्या काढल्या म्हणजे छान अशी दोडक्यासोबत डाळसुद्धा शिजली जाते आणि कुकरमध्ये पटकन अशी सुद्धा आपली दोडक्याची आमटी बनून तयार होते. तर दोडका एक 3 ते 4 मिनटातच छान असा शिजला होता. तर आता यामध्ये ओलं खोबरं घेतलं आहे मी, कोथिंबीर घेतली, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा घेतलं आहे. तर घालून घेते आणि परतवून घेते. ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते या आमटीला. छान असं परतवून घेऊ. तर यामध्ये आपण ओल्या खोबऱ्यासोबत थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला भाजलेला, म्हणजे आमटीला अजूनच छान अशी चव येते. तर जरा वेळ मी परतवून घेतले आणि पाहू शकता ही अशी सुकी भाजीसुद्धा खूप छान बनते चवीनुसार मीठ घातलं म्हणजे. तर या ठिकाणी आपण आमटीसाठी जेवढं मीठ लागेल ना तर तेवढं घातलं आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ अशी आपली रस्साभाजीसुद्धा बनली जाते दोडक्याची छान अशी. पण आज आपण वरणातलं दोडका असं बनवतो आहे. तर आताही शिजवलेले जे डाळी आहेत मिक्स त्यासुद्धा घालून घेते. तर डाळ शिजवतानाच यामध्ये मी थोडंसं टोमॅटो अर्धा बारीक चिरून असं घातला होता, त्यामुळे आता या भाजीमध्ये मी टोमॅटो वगैरे घातला नाही आहे. तर अगदीच आवडीनुसार आपण फोडणीमध्ये कांदा बारीक टोमॅटो चिरून घातलं तरीसुद्धा चालणार आहे. अगदी थोडंसं पाणी घालून दोडक्याची अशी छानशी अशी रस्साभाजी खूप छान होते, पाहू शकता. सुरुवातीला थोडंसं पाणी घालून मी छान मसाले परतवून घेतले, पाहू शकता. आणि आता ही शिजवलेली डाळ आहे ती घालून घेते. तर आपल्यालाही वरण कसं हवं आहे, घट्ट हवं आहे, सैल हवं आहे, त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून चवीनुसार मीठ घालून उकळी काढून घ्यायची आणि पटकन असं आपले हे चवदार दोडक्याची आमटी बनवून तयार होते. तर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, लाल तिखट, हळद, कोथिंबीर घातली बारीक चिरून. तर अगदीच मला घट्ट नको हवं होतं, पातळ अशी दोडक्याची आमटी हवी होती, यासाठी थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे. आता पुन्हा या आमटीला एक उकळी काढून घेऊ छानशी अशी. चांगली डाळ शिजेपर्यंत उकळी काढायची म्हणजे छान असं दोडकं डाळ मिळून येते आणि छान अशी आपली वरणातलं दोडकं किंवा दोडक्याची आमटी बोलूया बनून तयार होते. अगदी चवदार आणि झटपट अशी रेसिपी आहे. तर यामध्ये थोडासा वरून शेंगदाण्याचं कूट घालून उकळी काढून छानशी आपली चवदार दोडक्याची आमटी तयार. तर शेवटी थोडंसं कोकम आमसूल घातलेत मी 1-2, यामुळे या आमटीला अजूनच चव अशी छान येते. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आमटीला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर उकळी काढून घेऊ. तर पाहू शकता या ठिकाणी मी असं झाकण ठेवलं होतं आणि उकळी काढून घेतली आमटीला. खूप छान असा कटसुद्धा आला होता आणि अगदी चवदार अशीची दोडक्याची आमटी
दोडक्याची छानशी अशी चवनया वरणामध्ये उतरली होती मी. आपलं वरणातलं दोडकं बनून तयार झालं आहे. ती साधी सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्हीसुद्धा अशी दोडक्याची आमटी बनवताय का नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपीज आवडत असेल ना मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.